स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, येत्या 21 ते 31 मे पासून तुमच्या आयुष्यात एका अशा भयंकर आणि थरारक काळाची सुरुवात होत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. संपूर्ण जग तुमच्या गुलामी करेल आणि तुमच्या पायाशी झुकेल अशी विस्मयकारक ग्रहस्थिती निर्माण होत आहे. तब्बल कित्येक वर्षानंतर तुमच्या राशीचा स्वामी स्वतः ग्रहाचा महासेनापती मंगळदेव आणि कर्मफलदाता शनिदेव एकत्र येऊन तुमच्या नशिबाचे असे महाद्वार उघडणार आहेत ज्यामुळे तुमच्या घरात पैशाचा अथांग पाऊस पडेल. पण सावधान, ही वेळ केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर येणारे 7 दिवस तुमच्यासाठी जितके वरदान ठरणार आहेत तितकेच एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करण्याची ताकदही या काळात आहे. नेमकं असं काय घडणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल? मेष राशीच्या जातकांनो, या येणाऱ्या 10 दिवसाच्या कालचक्रात तुमच्या पाठीशी अशा काही अदृश्य आणि चमत्कारिक शक्ती उभ्या राहणार आहेत ज्या तुमच्या गरिबीचा आणि संकटाचा समूळ नाश करतील. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या वेदनेतून, अपमानातून आणि मानसिक त्रासातून तुम्ही जात आहात तो छळाचा खेळ आता कायमचा संपणार आहे. कारण विधात्याने तुमच्यासाठी 3 मोठ्या खुशखबरी लिहून ठेवल्या आहेत. परंतु याच काळात तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर आणि जीवघेणा सापळा रचला गेला आहे ज्यामध्ये तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला डिप्रेशन आणि कंगालपणाच्या दरीत ढकलून देऊ शकते. जर तुम्हाला या विनाशापासून स्वतःचा वाचवायचे असेल आणि कोट्याधीश बनायचे असेल, तर तुमचे स्वप्न करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत श्वास रोखून बघा, कारण यामध्ये लपला आहे तुमच्या मृत्यूसम संकटांना संपवणारा तो सर्वात मोठा चमत्कारिक उपाय. मेष राशीच्या जातकांनो, आगामी काळात तुमच्यासाठी ग्रहमान अत्यंत विस्मयकारक आणि तितकेच थरारक बदल घडवून आणणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सेनापती मंगळदेव असून तो या काळात तुमच्यामध्ये एक लढवया योद्धासारखी आक्रमक, शक्तिशाली आणि कधीही न संपणारी अद्भुत ऊर्जा निर्माण करणार आहे. गेल्या कित्येक दिवसापासून ज्या भयानक संकटांनी तुम्हाला चारी बाजूंनी घेरलं होतं, त्या मोठ्या आव्हानांना आणि शत्रूंना पाहून तुम्ही घाबरून पाठ फिरवत होता, त्या संपूर्ण भयाचा समूळ नाश आता होणार आहे. तुमची मानसिक स्थिती कमालीची मजबूत आणि पोलादी होणार असून शत्रू किंवा परिस्थिती तुमच्या समोर कितीही अक्राळ विक्राळ असली तरी तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला पराभूत करण्याचे प्रचंड धाडस स्वतः मंगळदेव तुमच्या मनगटात देणार आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, वाढत्या वयासोबतच किंवा नशिबाच्या क्रूर थट्टेमुळे तुमचे जे स्वप्न अपूर्ण राहिले होतं, जी मोठी ध्येय तुम्ही हताश होऊन अर्धवट सोडून दिली होती आणि आता आपल्या आयुष्यात काहीच उरले नाही असे समजून तुम्ही शांत बसला होता, त्या विझलेल्या ठिणगीला आता पुन्हा एकदा पेटण्याची वेळ आली आहे. तुम्ही भूतकाळात घेतलेला अतोनात संघर्ष, रात्रीचा दिवस करून घेतलेली मेहनत आणि पाहिलेली स्वप्ने तुमचे आराध्य दैवत आणि ग्रह विसरलेले नाही. तुम्ही फक्त एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे कामाला लागा. हेच ग्रह तुम्हाला या येणाऱ्या 7 दिवसात शिकवणार आहेत आणि तुमची रखडलेली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः अदृश्य शक्तीसारखे पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात जे प्रचंड दुःख, आर्थिक चणचण, मानसिक त्रास किंवा कठोर संघर्ष सुरू आहे, ती प्रत्यक्षात तुमच्या येणाऱ्या सुवर्ण काळाची आणि राजयोगाची पूर्वतयारी आहे, हे विसरू नका. जेव्हा निसर्गाला किंवा ईश्वराला मेष राशीच्या व्यक्तीला जगाच्या पाठीवर खूप मोठ्या श्रीमंत आणि उच्च पदावर बसवायचे असते, तेव्हा त्याची अत्यंत कठोर अग्निपरीक्षा घेतली जाते. सध्या तुमचीही तशीच परीक्षा सुरू आहे. आज ज्या वेदनेतून तुम्ही जात आहात, ज्या संकटामुळे कोणीतरी तुमचे खच्चीकरण केले आहे, तीच वेदना उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनून जगासमोर येणार आहे आणि संपूर्ण जगावर हुकुमशाही गाजवणारी ताकद तुम्हाला मिळणार आहे. तर मेष राशीच्या जातकांना, तुमच्या कुंडलीत या अत्यंत संवेदनशील काळात एक असा महासंयोग घडून येत आहे जो तुमच्या संपूर्ण विचार करण्याची पद्धत आणि बुद्धिमत्ता एका रात्रीत बदलून टाकेल. तुमच्या कुंडलीच्या अत्यंत शुभ स्थानात सूर्य आणि बुध या 2 बलाढ्य ग्रहाची युती होत असून तिथे अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली अशा बुधादित्य राजयोगाची निर्मिती होत आहे. बुध हा ग्रह मानवी मेंदूचा, अचूक निर्णय क्षमतेचा आणि व्यापाराचा मुख्य कारक मानला जातो, तर सूर्य हा ग्रहाचा राजा असून तो अफाट तेज, कीर्ती आणि यशाचे प्रतीक आहे.
या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या मेंदूची मरगळ पूर्णपणे झटकली जाईल आणि तुमच्या मनात अशा अद्भुत अद्भुत कल्पका आणि चमत्कारी संकल्पना जन्म घेतील, ज्या तुमची गरिबी मिटवून तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. मेष राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक दिवसापासून किंवा महिनोपासून तुमची जी सरकारी कामे अडकली होती, जे व्यावसायिक प्रकल्प पैशाअभावी किंवा योग्य नियोजनाअभावी ठप्प झाले होते आणि ज्या कामांना वारंवार प्रयत्न करूनही गती मिळत नव्हती, ती सर्व कामे आता अचानक वेग घेतील. तुमची आकलन शक्ती आणि बौद्धिक चातुर्य इतके तीव्र होईल की समोरचा शत्रू काय चाल खेळणार आहे याचा अंदाज तुम्हाला आधीच येईल. अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या प्रसंगातही तुम्ही घेतलेले व्यावसायिक किंवा कौटुंबिक निर्णय अत्यंत अचूक आणि प्रचंड फायदेशीर ठरतील. हा राजयोग तुमच्या शब्दांना एक वेगळेच वजन प्राप्त करून देईल, ज्यामुळे समाजात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची नैया अगदी सहज पार होईल. मेष राशीच्या जातकांनो, सूर्य आणि बुध देव मिळून तुमच्या नशिबातील अंधार दूर करणार आहेत आणि तुमच्या करिअरमध्ये एका मोठ्या क्रांतीची सुरुवात करणार आहेत. जर तुम्ही नोकरीमध्ये प्रमोशनच्या प्रतीक्षेत असाल किंवा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा 7 दिवसाचा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे. तुमचे विरोधक तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या रचतील, परंतु तुमच्या वाढलेल्या बौद्धिक क्षमतेसमोर त्यांचे सर्व डाव उलटून पडतील. या बुधादित्य राजयोगाच्या काळात तुमची कीर्ती चारही बाजूंनी पसरेल. फक्त तुम्हाला तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करून मिळणाऱ्या आणि संधीचे सोने करायचे आहे. मेष राशीच्या जातकांनो, या येणाऱ्या 7 दिवसाच्या कालचक्रात ग्रहाचा न्यायाधीश असणारा शक्तिशाली शनिदेव तुमच्या कुंडलीत अफाट धनाचा आणि पराक्रमाचा वर्षाव करण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्योतिषशास्त्रात शनी देवाला कर्म आणि कष्टाचे फळ देणारा मुख्य कारक मानले जाते. जर तुमचे लाखो रुपये कुठे अडकले असतील, एखादी मोठी व्यापारिक गुंतवणूक बऱ्याच काळापासून फसली असेल किंवा बँकेचे कर्ज मंजूर होत नसेल, तर या 7 दिवसात तो अडकलेला पैसा अचानक कोणत्याही मार्गाने तुमच्या हातात परत येण्याची तीव्र आणि 100% शक्यता निर्माण होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, रिअल इस्टेट, जमीन जुमला, नवीन घर खरेदी किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित असणारे जे वाद कोर्ट कचेरीत वर्षानुवर्षे रेंगाळत होते, जे सर्व वाद आता कायमचे संपणार आहेत. त्या वादातून कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने लागून तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक लाभ मिळण्याचे महायोग निर्माण होत आहे. शनी ग्रहाची ही स्थिती तुमच्यातील कॉन्फिडन्स लेवल आणि सहमाची सीमा एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाईल, ज्यामुळे तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात मोठी झेप घेण्यास सज्ज व्हाल. मेष राशीच्या जातकांनो, इतिहास साक्षी आहे की ज्या मोठ्या लोकांनी जगात आपले नाव कमवले आहे, त्यांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी प्रचंड मोठी जोखीम पत्करली आहे. नेमके हेच अद्भुत धाडस आता ग्रह तुमच्या ठासून भरणार आहे. संकटांना घाबरून जर तुम्ही आता मैदान सोडून पळ काढणार असाल, तर हातात आलेली ही लक्ष्मी कायमची निघून जाईल. पण जर तुम्ही धैर्याने डटून उभे राहिलात, तर अशी अभूतपूर्व यशप्राप्ती आणि धनलाभ होईल, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा काळ तुमच्यातील मनातील सर्व भीती नष्ट करून शत्रूंना तुमच्या समोर गुडघे टेकवायला लावणारा ठरेल. तर मेष राशीच्या जातकांनो, आगामी काळात ग्रहाची नक्षी जितकी तुमच्या बाजूने झुकलेली दिसत आहे, तितकीच तुमच्या एका चुकीमुळे तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळात राहू ग्रहाचा भयंकर प्रभाव तुमच्या धनस्थानावर आणि वाणीच्या स्थानावर पडत आहे आणि जेव्हा या राहू स्थानावर ताबा मिळवतो, तेव्हा तो माणसाच्या जिभेवर विष पेरण्याचे काम करतो. तुम्हाला स्वतःला जाणवणार नाही, पण अचानक तुमच्या बोलण्यात एक अत्यंत अहंकार, कडू आणि उद्धटपणा येईल, ज्यामुळे तुमचे वर्षानुवर्षाचे सलोख्याचे संबंध एका झटक्यात संपून जातील. मेष राशीचा अग्नितत्व स्वभाव असल्यामुळे रागाच्या भरात तुम्ही स्वतःचे नियंत्रण गमावून बसण्याची आणि वरिष्ठ अधिकारी किंवा कुटुंबातील व्यक्तीशी वाद घालून स्वतःचे मोठे नुकसान करून घेण्याची भीती आहे. मेष राशीच्या जातकांनो, दुसरी भयंकर चूक जी तुम्हाला कंगाल करू शकते, ती म्हणजे
म्हणजे पैशाच्या बाबतीत घेतला जाणारा शॉर्टकट आणि तुमची वेळेची प्रचंड नासाडी. राहू धनस्थानाशी संबंधित असल्यामुळे तो तुमच्या मनात झटपट श्रीमंत होण्याचे, चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याची किंवा जुगार लॉटरी सारख्या शॉर्टकटचे भ्रामक वेळ निर्माण करू शकतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही या भ्रमात पडलात तर राहू तुम्हाला अशा खोल खाईत लोटेल जिथून बाहेर पडणे अशक्य होईल. जर तुम्ही तुमच्या अमूल्य वेळ मित्रांसोबत निरर्थक गप्पा मारण्यात किंवा सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यात घातवला तर करिअर आणि व्यवसायातील प्रगतीची आलेली सुवर्ण संधी कायमची हातातून निसटून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, तिसरी आणि सर्वात जीवघेणी चूक म्हणजे तुमच्यातील अति आत्मविश्वास आणि रागाचा भयानक उद्रेक, जो तुमच्या संपूर्ण कौटुंबिक सुखाची राख करू शकतो. ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या मनात निर्माण होणारा तीव्र राग हाच तुमचा सर्वात मोठा छुपा शत्रू ठरणार आहे. तुमच्या कठोर आणि अपशब्दामुळे घरातील शांतता पूर्णपणे भंग पावेल आणि नातेसंबंधामध्ये कधीही न भरणारी दरी निर्माण होईल. तुमचे शत्रू आणि विरोधक तुमच्यावर पाळत ठेवून आहेत आणि ते तुमच्या याच चुकीची वाट पाहत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या क्रोधावर आणि आवाजवी आत्मविश्वासावर ताबा ठेवला नाही तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचे आयुष्य डिप्रेशन आणि कंगालपणाच्या दरीत ढकलून द्याल. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही भयंकर वक्रदृष्टी आणि येणारी मृत्यूसम संकटे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातून कायमची मोडीत काढायची असतील तर या येणाऱ्या 7 दिवसात तुम्हाला अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली उपाय करणे अनिवार्य आहे. तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावाला रोखून त्याची केवळ शुभ आणि सकारात्मक फळे प्राप्त करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता एका निर्जन ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली जा. तिथे अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर तिथे शांत चित्ताने बसून शनिदेवाचा अत्यंत शक्तिशाली बीजमंत्र आणि राहू देवाचा मंत्र यांचा जप करा. हा उपाय इतका चमत्कारिक आहे की यामुळे तुमच्या कुंडलीतील भयंकर दोष तात्काळ शांत होईल. ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नव्हत्या किंवा ज्या पैशाच्या मागे तुम्ही धावत होता ते सर्व काही स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल आणि तुमच्या भाग्याचे बंद कुलूप अचानक उघडेल. तर मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या राशीबद्दलची अशीच महत्त्वाची माहिती, अचूक आणि सविस्तर माहिती तुम्हाला वेळेवर मिळवायची असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुमच्या मनातील कोणतीही समस्या किंवा प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आम्ही त्याचे अचूक उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ लाईक करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.